तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपला बेंदूर स्पेशल व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला थोडा कोटा करून घ्यायचा आहे, ती आधी करूया आणि पूर्ण व्हिडिओ मित्रांनो पुढे बघत राहा. आजचीच बेंदूर स्पेशल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आता पण आज आपल्याला तोरण या आंब्याची पानं काढून आणली आपण घरच्या घरी तोरण बनवून मंदिराला घराला वगैरे बांधायचं आपल्याला. चला बघूया कसं बनवतात तोरण. एकदम सोपं आहे. पानं घेतली, आता तुळी तोरा घ्यायचा आहे जमांना पोवायचं आणि बनवून टाकायचं. एकदम सोपं. कसं एकदम सोपा आहे. चला तर बनवायला घेऊया. तर मित्रांनो बघू शकता काही अशा प्रकारे आपण तोरण बनवतोय. आंब्याची पानं घेतल्याने त्यामध्ये सुई आणि धाग्याने वळून हे आपण तोरण तयार करतोय. तर चला आता हे तोरण बांधून घेऊया मंदिराला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तोरण जे आहे ते मंदिराच्या गेटला बांधतोय. ह्याच्यानंतर आपल्याला घराला देखील तोरण बांधायचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली आपलं जे तोरण आहे मंदिराचं ते आता थोडक्यात बांधून झालेलं आहे. बघू शकता. आता मंदिराचं तोरण बांधून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला घराचं तोरण बांधायचं आहे. तर हे झाल्यावर आता घराकडे जाऊया आपण. चला घराचं तोरण बांधायला घेऊया. तर ही आहे आपल्या घराची चौकट आणि इथं आपल्याला तोरण बांधायचं आहे. पाहू शकता काही अशा प्रकारे. तर 2 तोरण आपण बांधून मित्रांनो, एक घरासाठी आणि एक मंदिरासाठी. तर मंदिराचं बांधून झाले, आता घराचं चालू आहे. तर चला घराचं देखील तोरण बांधून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपल्या घराचं जे तोरण आहे ते बांधून झालेलं आहे. तर आता वेळ आहे कुटा करायची. तर पाहू शकता काही अशा प्रकारे आपण कुटा करतोय गुरांसाठी. त्यानंतर गुरांना मस्तपैकी धुवा करायचा आहे मित्रांनो. तर आज बेंदूर आहे, तर बेंदुराची पूर्ण माहिती मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, इकडे चुलीवरती आईने डाळ शिजायला टाकली आहे. आज बेंदूर आहे त्यामुळे आज पुरणपोळीचा निवेद वगैरे केला जातो, त्यासाठी ते डाळ शिजायला टाकलेली आहे. आपला कुटा करून झालेला आहे. साईडला मी तुम्हाला जसं दाखवलं डाळ शिजायला टाकली आहे. तर आजच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण पूर्ण दिवसात काय काय ॲक्टिव्हिटी करतो, हा सण कशासाठी आहे ते आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर इकडं बघू शकता आपली मस वगैरे जे गुरु आहेत ते इकडं चालत आहे. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, मेन हा सण कशासाठी असतो किंवा हा सण का साजरा केला जातो. तर हा सण जो आहे ना मित्रांनो, बेंदूर, हा स्पेशली आपल्या गुरांसाठी, जनावरांसाठी असतो, बैलांसाठीच असतो. वर्षभर मित्रांनो ते आपल्यासाठी रानामध्ये राबत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण असतो. ठीक आहे. तर आजच्या ह्या सणामध्ये काय केलं जातं मित्रांनो, जे काय आपली गुरं असतील, गाय बैल म्हैस, त्या सगळ्यांना मस्तपैकी धुवून करून आंघोळ बिंघोळ घालून त्यांची मस्तपैकी सजावट केली जाते. त्यानंतर घरामध्ये गोडधोड पुरणपोळीचा वगैरे किंवा दुसऱ्या इतर काही गोष्टींचा नैवेद्य वगैरे तयार करून त्यांना आपल्या घरातली जी गृहिणी असते त्या हातून चारला जातो. त्यांना खाऊ घातलं जातं, गोडधोड नैवेद्य वगैरे त्यांची पूजा केली जाते. आणि एवढं केल्यानंतर मित्रांनो इकडे बघू शकता आपली गुरं आहेत. तर यांना काय करायला घेऊन जायचं, एक 3-4च्या आसपास यांना मस्तपैकी आंघोळ बिंघोळ घालायचं, काढायचं. त्यांच्या शिंगाला वगैरे कलर केला जातो मित्रांनो. हा हिंग वगैरे लावलं जातं, कलर केला जातो. वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या बिट्ट्या चढवल्या जातात, याच्या शिंगावरती लावले जातात. त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्या अंगावरती जे आहे ते नक्षीकाम वगैरे केलं जातं, डिझाईन काढली जाते. बैलांच्या असो किंवा म्हशी गाय वगैरे जे जे प्रत्येकजण हे करतात त्या दिवशी. त्याचबरोबर मित्रांनो संध्याकाळी बैलाची असो किंवा इतर काही त्यांची गावामध्ये मस्तपैकी अशी भव्य मिरवणूक काढली जाते, मंदिराच्या अवतीभोवती वगैरे म्हणा, किंवा त्याची एक सजावट वगैरे करून मिरवणूक केली जाते. हे म्हणजे त्यांच्यातर्फे आपले वर्षभर जे आपल्यासाठी राबत असतात त्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो, त्यांच्यासाठी स्पेशल. आजच्या दिवशी त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही, काय नाही. त्यांना एक दिवस पूर्णपणे आराम असावा, ह्या दृष्टीतून हा एक त्यांच्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तर अशी काही मित्रांनो थोडक्यात जर सांगायची तर ही माहिती आहे गणपतीची. तर लय डिटेलमध्ये मी जात नाही, कारण लय डिटेलमध्ये शिरण्याला काही आपल्याला लय मोठा व्हिडिओ करायचा नाही, काय नाही. एक छोट्या आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बेंदूर हा सण काय आहे हे समजावण्यासाठी हा एक थोडक्या मोजक्या शब्दातला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गुरासने आपण करून कशा प्रकारे त्यांचे शिंग वगैरे आपण रंगवतो, कशा वेगळ्या कलरच्या पट्ट्या त्यांना लावतो. आणि नक्षीकाम वगैरे काय आपण एवढं करणार नाही, कारण तेवढं काय आपल्याला जमणार नाही. पण जे काही येते आपल्याला ते आपण करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघत आहोत. चला. तर चला मित्रांनो, आता वेळ आहे गुरासने धुवून घ्यायची. तर इकडे पाहू शकता इथे मसरासने धुत्या या. ही बारकी रेडी आहे, ज्याला धुवायचं चालू आहे आता. तर काही अशा प्रकारे याला धुवून घेते. त्यानंतर थोड्या वेळाने एक 3-4च्या आसपास यांना शिंगासने वगैरे यांच्या कलर वगैरे करायला, पट्ट्या वगैरे लावायच्या यांच्या रंगीबिरंगी. तर फायनली मित्रांनो आपली सर्व गुरं जी आहेत ते आईने धुवून काढले. इकडे गोदा उभे तिला सुद्धा आईनं एकदम धुवून चकाचक करून ठेवले इकडं. तर त्याला हे काहीतरी दाखवतो का, कलरचे डब्या आणि रंगबिरंगी पट्ट्या हे मित्रांनो गुरांच्या शिंगासने लावण्यासाठी आणलेलं आहे.
तर चला मित्रांनो, आता मसराने आपण कलर लावून घेऊया, म्हणजेच यांच्या शेंगासने. तर हा जो कलरचा डबा आहे मित्रांनो, हा हिंगचा कलरचा डबा आहे. तर पुराच्या सहाय्याने आपण यांच्या शेंगासने कलर लावून घेणार आहे. तर माशा मित्रांनो, माशाच्या अंगावर खूप जास्त बसतात, त्यामुळे ती सारखी वळवळ करते. त्यामुळे तिच्या जी आपण शेंगासने जी कलर लावतोय ते पण तिच्या अंगाला वगैरे घासतोय. इकडे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच. तर चला काही नाही, लवकर लवकर आपल्याला ह्याच्या शेंगासने कलर लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जे रंगीबिरंगी पट्ट्या असतात, जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मागाशी दाखवलं, त्या पट्ट्या मित्रांनो ह्याच्या शेंगासने आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, माशा खूप जास्त त्रास देत आहेत ते, त्यामुळे ती सारखी वळवळ करते. तर काय नाही, लवकर लवकर आपण उरकून घेऊया, कलर लावून घेऊया. दोन्ही शेंगासने आपल्याला कलर करायचा आहे. त्याच्याबरोबर मित्रांनो, जे बैल असतं का नाही, त्यांच्या शेंगा रंगवायला खूप जास्त मजा येते. कारण नुसतं त्यांच्या शेंगासने कलर्स करणे, आपण पट्ट्यासोबत अजून त्यांचे गोंड वगैरे आपण शेंगावरती चढवतो, गळ्यात घंटी वगैरे बांधतो किंवा पाठीवरती शाल वगैरे टाकून मस्तपैकी नक्षीबिक्षी काढून जे मिरवणूक काढतात का मित्रांनो गावात, त्यात खूप जास्त मजा येते. ते पुढे तुम्ही बैल असाल ते करायला तर अजून जास्त जोरात मजा येते. तर चला लवकर लवकर आपण सध्या आपल्या म्हशी कलर लावून कोण घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण जे कलर आहे, हिंग आहे, ही म्हशीच्या शेंगासनी लावत आहे. तर हे झाल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर कलर लावून झालेला आहे मित्रांनो. आता ह्याच्या शेंगासनी जे रंगीबिरंगी पट्ट्या आहेत ते आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. तर पट्ट्या कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट. हो का, या असल्या पट्ट्या आहेत. ह्या असल्या पट्ट्या जे मित्रांनो आहेत ते आपल्याला म्हशीच्या शेंगासनी लावायच्या आहेत. जे कलर लावतात त्यावर नेसतं आपल्याला हे गुंडाळायच्या आहेत. त्या कलरवरती ह्या चिटकून बसतात. जास्त काय आपल्याला करायला ना, नुसतं कलर लावायचा आणि त्या कलर लावलेल्या ह्याच्यावरच आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला गुंडाळायच्या आहेत. त्या चिटकून जातात. पण इथं खूप जास्त मित्रांनो आता सध्या वारं सुटले, त्यामुळं पट्ट्या काही जास्त वेळ राहत नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मस्त बघू शकता तुम्ही कशी करते. खूप जास्त ते माशाच्या अंगावर मासे बसतात, त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. तर त्याला रंगून झाले. आता ही आहे मित्रांनो आपली दुसरी रेडी. तिच्यासुद्धा शेंगासने आपल्याला कलर लावून रंगवून घ्यायचा आहे. तर लवकर लवकर हिलासुद्धा रंगवून घेऊया. त्यानंतर हिच्यासुद्धा शेंगासने आपल्याला पट्ट्या वगैरे लावायच्या. तर ही जरा काय म्हणतात, थोडक्यात घाबरट टाईपची आहे, त्यामुळे हे कोणाला लई जवळ येत नाही. त्यामुळे सांभाळून आपल्याला कलर लावावा लागतो. तर चला हिला पण कलर लावून घेऊया. पायानं पकडलं आहे हातात कलरचा डब्बा आणि तिच्यापाशी आता पट्ट्यात कलर लावून झाला आहे. तर आता आपल्याला हिलासुद्धा रंगीबिरंगी पट्ट्या लावून घ्यायच्या हिच्या शेंगासने. तर पाहू शकता काय अशा प्रकारच्या पट्ट्या आहेत, माशी जास्त दाखवलं मी. चला लवकर लवकर पट्ट्या लावून घेऊया. त्यानंतर आपली एक बारकी रेडी आहे, त्यालासुद्धा लावून घ्यायचं आहे. ती रेडीसुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ बघत राहावा. चला ही जर झाली आता लावून शेंगासने कलर, तर आपल्या बारकी रेडीला लावूया. ही सगळ्यात भारी रेडी आहे, 1 नंबर. पण तेवढीच रागीट आहे, म्हणजे दुसऱ्या कोणालासुद्धा जवळ येत नाही. आम्हा एका दोघालाच फक्त जवळ येते, आमची सवय झाल्यामुळे. बाकी कोणालासुद्धा जवळ उभा करत नाही. पाहू शकता ह्याच्यासुद्धा शेंगासने लावून झालेला आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं झालं. थोड्या वेळाने ह्यासनी निवद वगैरे, पुरणपोळीचा जो निवद असतो तो ह्यासनी चारून वगैरे हा व्हिडिओ आपण इथं संपवणार आहे. तर आता निवद वगैरे चालताना काय आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण व्हिडिओ मित्रांनो खूप जास्त मोठा चालला आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण इथं थांबूया. जय हिंद.